नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत. पुन्हा एकदा तीच विनंती आहे, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जसं आज चीनच्या स्वस्त एआय बद्दल, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका टूल बद्दल मी सांगणार आहे, की ज्याची जगभरामध्ये सध्या चर्चा आहे. आणि माझ्या वैयक्तिक पत्रकारितेसाठी म्हणून जेवढा मी एआयचा वापर करतो आहे, अधिक मी वेगवेगळ्या क्षेत्रातले एआयचे होणारे परिणाम जे बघतो आहे, तर माझ्या मते एआय हे तुमचं आणि माझं आयुष्य पूर्ण बदलून टाकणार आहे. बघा, बारामतीतला आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या बारामतीतला ऊस शेतीतला एआयचा प्रयोग, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरती ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी एआयचा प्रयोग, इथे गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत, त्या पाकळ्यावरती कोणता रोग आलेला आहे याची माहिती घेण्यासाठी नॅशनल फ्लोरिकल्चर म्हणजे फूल ह्याच्याशी निगडीत असलेली संस्था, जी राष्ट्रीय संस्था आहे, इथे कोंडव्यात आहे, 56 एकरवरती आहे. त्यांनी सुरू केलेला एआयचा प्रयोग, बेडशीट क्लिनिंगमध्ये एआयचा प्रयोग आणि माध्यमामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी तर एआय हे अत्यंत महत्त्वाचं असणारं उपकरण, माध्यम बनणार आहे. मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे जे एआय डिपार्टमेंटचे हेड आहेत, त्यांची मुलाखत केली आणि त्यातनं आम्ही एआयचा बराच उहापोह केला. पण आज अमेरिकेसारख्या देशाला चीनच्या ह्या नव्या आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या टूलचा, ॲपचा, पोर्टलचा किती मोठा थ्रेट आहे, तर हे द इकॉनॉमिस्ट हे एक नियमित असं प्रकाशित होणारं माध्यम आहे. उत्तम आहे. जगभरातल्या अर्थविषयक गोष्टीचा तिथे उहापोह होतो. त्यांची 25 जानेवारीची एडिशन माझ्या हातामध्ये आहे आणि ती एडिशन बघितल्यानंतर त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आज जो जगाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. कारण आता तुम्ही चॅट जीपीटी घ्या, जेमिनी घ्या किंवा परप्लेक्सिटी घ्या, ह्या सगळ्या एआयच्या वेगळ्या माध्यमांचा उपयोग करण्यासाठी जर तुम्ही फ्री वापरत असाल तर अर्थात मर्यादित स्वरूपामध्ये, आणि जर त्याचं पेड व्हर्जन असेल तर अगदी भारतामध्ये सुद्धा 1500-2000 रुपये प्रति महिना देऊन तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता. पीपीटी, मेल, स्क्रिप्ट रायटिंग, विषयाचं महत्त्वाचं जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ही सगळी तुम्हाला एआयच्या मदतीने उपलब्ध होते. अर्थात तुमचा कॉन्शियसनेस, तुमचं त्या विषयाबद्दलचं आधीचं असलेलं आकलन, सद्य परिस्थितीमध्ये तुम्हाला उपलब्ध झालेली माहिती. कारण मी आता इंटरेस्टिंगली या चीनच्या एआयच्या टूलवरती वाल्मिक कराड प्रकरणाचे तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रादेशिक भाषेमध्ये चीनचं हे एआय आज तरी पूर्णपणे फेल आहे. पण ते पूर्ण फेल आहे असं आज मी म्हणतोय, तर ते उद्या तसं असेलच याची काही खात्री नाही. आणि चीनबद्दलचा माझा स्वतःचा दृष्टिकोन असा आहे, की चीनी लोक हे उद्योगी आहेत, प्रचंड क्रिएटिव्ह आहेत. म्हणजे जर आपल्या गणपतीच्या मूर्ती, पंत्या ह्या बनवण्याचा विचार चीन करू शकत असेल आणि तिथून घाऊक पद्धतीनं भारतीय बाजारामध्ये चीनी वस्तू आणि क्वालिटीच्या चीनी वस्तू, आपला एक चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झालाय, की तिथे क्वालिटी नाही. माझ्या मते चीनमध्ये 3-4 वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रॉडक्ट तयार होतात. तुम्हाला जशा दर्जाचा हवा आहे तशा दर्जाचा तो मिळतो. आता मी चीनबद्दलचं ही गोष्ट आणि एआय बद्दलची एक प्राथमिक माहिती दिल्यानंतर द इकॉनॉमिस्टमध्ये हा जो लेख आलाय, ज्याच्यातनं अमेरिका, की जी आता जागतिक महासत्ता आहे, आणि दुसऱ्या क्रमांकाची जागतिक महासत्ता म्हणजे चीन, की जी पहिल्या क्रमांकाच्या जागतिक महासत्तेला तिच्या स्थानाबद्दल तिची खुर्ची हटवून घेण्यासाठी धक्के मारते आहे, तर त्या चीनच्या ह्या एआयच्या नव्या ह्या टूलबद्दल काय म्हटलंय द इकॉनॉमिस्टमध्ये ते खूप महत्वाचं आहे. चायनीज एआय कॅचेस अप आर्टिफिशियल इंटेलिजन्स. The success of cheap Chinese model threatens America's lead and poses a dilemma. अमेरिकेचा ह्या क्षेत्रातला जो महत्वाचा पहिल्या क्रमांकाचा असलेला वाटा आहे, कारण अमेरिकेतनंच आलेली मी आता जेवढ्यांची नावं घेतली ती सगळी इंजिन्स आहेत. आता त्याला चीनचा कसा धोका आहे हे ह्या द इकॉनॉमिस्टच्या आर्टिकल म्हटलंय. इफ देर इज अ सिंगल टेक्नॉलॉजी अमेरिका नीड्स टू ब्रिंग अबाउट द थ्रिलिंग न्यू एरा ऑफ नॅशनल सक्सेस that President Donald Trump promised in his inaugural speech, it is generative artificial intelligence. At the very least,
AI will add to the next decade's productivity gains, fueling economic growth. At the most, it will power humanity through a transformation comparable to the industrial revolution. आणि हे यासाठी महत्वाचं आहे की पुढे जागतिक अर्थव्यवस्था तुमच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, मानवाच्या उपयोगासाठी आणि अशा कोणत्याही घडामोडी की ज्या तुमच्या आणि माझ्या जीवनावरती परिणाम करतील. जसं मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एआयचा वापर दाखवला की पुढच्या 16 तासामध्ये त्या रुग्णाच्या शरीरामध्ये काय बदल होतील हे एआय आधीच प्रिडिक्ट करू शकतं. एआय साधारणपणे त्याच्याकडे आधी असलेली उपलब्ध माहिती त्याच्या आधारावरती, जसं आता मी वेगळ्या क्रॉपिंग पॅटर्नमध्ये बघतो आहे की विशिष्ट काळामध्ये विशिष्ट पिकावरती कोणता रोग येईल हे त्याला कसं कळणार आहे, तर आधीचे सगळे फोटोग्राफ्स त्याच्याकडे उपलब्ध आहेत, माहिती उपलब्ध आहे, त्याच्या आधारावरती एआय प्रिडिक्ट करेल. आणि इथे काळजीचा जरी भाग असला तरी इकॉनॉमिकल ग्रोथ इंजिन म्हणून एआयचा मोठा वापर होऊ शकतो. जे मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या श्री गावकर यांची मुलाखत केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एआयचा वापर करून युकेमध्ये, इंग्लंडमध्ये अर्थव्यवस्था कशी सुधारावी ह्याच्याबद्दलचं धोरण आखलं गेलंय आणि त्याच्या लॉ अँड ज्युडिशरीचे ते कन्सल्टंट आहे. इथे पण इकॉनॉमिस्टमध्ये ती चर्चा सुरू आहे की आपल्याला चीनपेक्षा म्हणण्यापेक्षा आपल्याला एक असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणायचं की तो ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकेसाठी करू शकेल. मिस्टर ट्रम्प्स होस्टिंग the next day of the launch of largest AI infrastructure project in history shows he grasps the potential, but so does the rest of the world. And most of all, China. Even as Mr. Trump was giving his inaugural oration, a Chinese firm released the latest impressive large language model, LLM. Suddenly, America's lead over China in AI looks smaller than any time since ChatGPT becomes famous. See briefing. तर जेव्हा ट्रम्प बोलत होते त्याच वेळेला चीननं त्यांचा एआय लॉन्च केला आणि तो अत्यंत स्वस्त, अत्यंत ॲक्युरेट आहे. म्हणजे चॅटजीपीटीच्या तुलनेनं तो 90 ते 95% ॲक्युरेट आहे. आणि भारतामध्ये आपल्याला जर मासिक चॅटजीपीटीसाठी 1700-1800 रुपये द्यावे लागत असतील तर या चायनीज ह्या एआयची किंमत ही काही रुपयामध्ये असणार आहे, 5-10 रुपये वगैरे अशी असणार आहे, जे इथं म्हटलेलं आहे. China's catch-up is startling because it had been so far behind and because America had set out to slow it down. Joe Biden's administration feared that advanced AI could secure the Chinese Communist Party CCP military supremacy. So America has curtailed exports to China of the best chips for training AI and cut off Chinese access to many of the mechanics needed to make substitutes. Behind its protective wall, Silicon Valley has savaged Chinese researchers devour American papers on AI. Americans have rarely returned the compliments. आणि जेव्हा अमेरिकेनं हा प्रयत्न केला की चीनचा आणि चीनच्या सशस्त्र दलाचा, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा त्यांच्याकडे जर एआय आलं तर ते अधिक सुप्रेमसी मिळवतील आणि म्हणून त्यांनी चिप ज्या आहेत त्या चिप अमेरिकेत चीनकडनं इम्पोर्ट करणं बंद केलं. पण त्यानंतर सुद्धा चीनचा जो काही एआयचा आत्ताचा विकास आहे तो अमेरिकेला सडनली एकदम एका झटक्यात मागं टाकून गेलाय अशी भीती त्याने व्यक्त केली. आणि त्याचं कारण पण आहे, ते कारण पुढे लिहिलेलं आहे. चायनाज LLM आर नॉट द व्हेरी बेस्ट. ते फक्त उत्तम असं नाही, बट दे आर फार चीपर टू मेक. QWQ owned by Alibaba, an e-commerce giant, ही Chinese company आहे, was launched in November and is less than 3 months behind America's top models. DeepSeek, जे त्यांचं नाव आहे चायनीज एआयचं, whose creator was spun out of an investment firm, ranked 7th by one benchmark. It was apparently trained using 2,000 second-rate chips versus 16,000 first-class chips for the Meta's model, which DeepSeek beats on some ranking. The cost of training an American LLM is tens of millions of dollars and rising. DeepSeek's owner says it spends under $6 million. म्हणजे ज्या चिप्स वापरल्यात अमेरिकेने त्या इतक्या सुपर सॉफिस्टिकेटेड आहेत, त्या तुलनेनं दुय्यम दर्जाच्या चिप वापरून सुद्धा अमेरिकेच्या तुलनेनं जेवढी इन्व्हेस्टमेंट अमेरिकेने यामध्ये केली आहे त्याच्या तुलनेनं केवळ $6 मिलियन मध्ये चीननं हे त्यांचं एआयचं मॉडेल आणलंय. त्यासाठी अलिबाबा आणि तिथल्या राज्यकर्त्यांचे संबंध, हा एक अलिबाबा कंपनी
हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्याच्याबद्दल आपण कधीतरी नंतर बोलूया. पण ह्याचा इथे जो त्यांनी सांगितलाय, की अत्यंत स्वस्त जे चीनची खासियत आहे, की त्या स्वस्त इन्व्हेस्टमेंटवरती चीननं हे एआय डेव्हलप केलेलं आहे. अमेरिकाज फर्म कॅन कॉपी DeepSeek's टेक्निक्स इफ दे वांट टू बिकॉज इट्स मॉडेल आर ओपन सोर्स बट चीप ट्रेनिंग विल चेंज द इंडस्ट्री at the same time as model design is evolving. China's inauguration day release was DeepSeek's reasoning model designed to compete with the state-of-the-art offering by the OpenAI. These models talk to themselves before answering a query. This thinking produces a better answer, but it also uses more electricity as the quality of output goes up, the costs mount. तर ते चायनीजचं जे आहे ते स्वतःला प्रश्न विचारतंय आणि त्याबद्दलची माहिती देत आहे. बाकीचे खूप सगळे टेक्निकल डिटेल्स या आर्टिकलमध्ये आलेले आहेत. चीननी कसं काम केलंय वगैरे मला त्यात फार डिटेलमध्ये जायचं नाही. मुद्दा हा आहे, एआयची एक मोठी रेस जगभरामध्ये सुरू झालेली आहे. महाराष्ट्र सरकारनं एआय संदर्भामध्ये एक स्वतःचं धोरण आणायचं ठरवलंय. त्याच्याबद्दलचे तपशील असे आशिष शेलार हे जाहीर करणार आहेत. ते आल्यानंतर महाराष्ट्राला कळतीलच. पण माझ्या मते तेलंगणाच्या तुलनेमध्ये आपण तशी उशिरा सुरुवात केलेली आहे. एआयकडे आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट असायला हवा होता. भारताने सुद्धा या संदर्भामध्ये थोडीशी उशिराच सुरुवात केलेली आहे. कारण मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं चीन, अमेरिका, UK ह्या देशामध्ये एआय संदर्भामधले प्रयोग झाले, ते प्रयोग भारतातल्या कुठल्याही महत्त्वाच्या कंपनीच्या नावावरती नाहीयेत. अर्थात अमेरिकेमध्ये काम करत असलेलं भारतीय टॅलेंट त्याचं कॉन्ट्रिब्युशन ह्याच्यामध्ये असणारच आहे. पण तो भाग पूर्ण वेगळा आहे. माझ्या मते ॲग्रीकल्चर, ऑटोमोबाईल, हेल्थ, ट्रॅफिक मॅनेजमेंट, तुमचं लॉ अँड ज्युडिशरी स्पेशली गुन्ह्याची उकल करण्यामध्ये ह्या एआयचा खूप मोठा वापर होणार आहे. म्हणून मी अगदी प्राथमिक स्वरूपातली माहिती तुम्हाला दिली. स्पेशली माझा स्वतःचा मुलगा एआयचा वापर गणितीय प्रमेय सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीने करतोय. अर्थात त्याला कुठे रिस्ट्रिक्ट करायचं हे मी ठरवलेलंच आहे. पण आता हे चायनीज जे मॉड्यूल आहे ना, ते स्वतःला प्रश्न विचारून हे गणितीय प्रमेय अत्यंत उत्तम पद्धतीनं सोडवतं असं जगभरातले सध्याचे आव्हान आहे. आणि त्याची अॅक्युरेसी हे 95% आसपास आहे. म्हणजे तरी 5% हा फरक राहणारच आहे. तो मानवीय बुद्धिमत्तेशी निगडीत आहे. पण हा विषय तुम्ही तात्काळ समजून घ्यावा म्हणून मी आजचा हा आपला 2 मुद्द्याचा विषय केला, की स्वस्त, उत्तम अशा ह्या चायनीज एआयकडे जगभरातले सगळे लोक आकृष्ट झालेले आहेत. अनेक जणांच्या मोबाईलमध्ये आत्तापर्यंत मी बोलत असताना भारतात सुद्धा कदाचित हे जे ॲप आहे ते डाउनलोड झालेलं असेल. थांबूया आपण इथे. आपला हाच प्रयत्न आहे, की राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याबरोबरच आपल्या तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जे महत्त्वाचे बदल घडवून आणले जातायत, येतायत, आणले जाऊ शकतील, तर अशा सगळ्या गोष्टींचा सुद्धा उहापोह करायचा. त्याच प्रयत्नाचा हा भाग आहे. म्हणून आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थांबूया.